शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सध्या पार पडते। या निवडणुकीमध्ये एकूण 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद होणार आहे। दरम्यान 21 उमेदवारांसाठी अहमदनगर जिल्ह्यात एकूण 20 मतदान केंद्र असून नगर जिल्ह्यात 17,392 मतदार आहेत, तर नाशिक विभागात एकूण 70,368 मतदार आहेत। निवडणुकीसंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सध्या पार पडते। मतदानाची प्रक्रिया आज सकाळी 7 वाजल्यापासूनच सुरू झाली आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 20 केंद्रावरती ही मतदानाची प्रक्रिया पार पडली जात आहे। आपण पाहू शकता अहमदनगर शहरातील 3 मुख्य केंद्रावरती आज सकाळपासूनच शिक्षकांनी मतदान करण्यासाठी गर्दी केलेली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 20 केंद्र आहे आणि या 20 मतदान केंद्रावरती शिक्षक आज सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी करत आहेत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 17,000 मतदारांची संख्या आहे, तर नाशिक विभागामध्ये एकूण 70,000 जे आहे तर ते मतदारांची संख्या आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही जी निवडणूक आहे ती रंगतदार आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण यामध्ये आपण जर बघितलं तर 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। यामध्ये चौरंगी जी लढत आहे आपल्याला पाहायला मिळते। महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, परत अपक्ष उमेदवार असेल, सर्वांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले आणि त्याचप्रमाणे महायुतीतील जे वाद आहे तो देखील चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। महाविकास आघाडीमध्ये देखील आरोप प्रत्यारोप झाले होते आणि त्यामुळं ही जी निवडणूक पार पडली जात आहे ही अतिशय अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक मानली जात आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर।